काढतो. रायगडच्या खाली जातो. ये सब क्या देखना पड़ रहा है. वैष्णवी मला बोलले की ब्लॉग मध्ये या घोड्याना घे. गावरान गाईच्या दुधाचं ताक आहे. येस, ते जे बोलले ते ऍड केलंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, आज आहे आमच्या ट्रिपचा दिवस 3 आणि आम्ही चाललो आहोत रायगड किल्ल्यावरती. आम्ही पूर्ण दिवस आज रायगड किल्ला फिरणार आहोत आणि रायगड किल्ल्यावरती आम्ही किती फिरणार आहोत, काय काय पाहणार आहोत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गंगेला सोनेरी घाट, घाटाला पायऱ्या 100, घाटाला पायऱ्या 100, झाला आनंद आली बहार. हे आमचं नाही घेतलं BTS त्याचीच परत आम्ही लावूया धुळी बिळीचे. आता आम्ही रील शूट करतोय. सकाळी आम्हाला 6 वाजता रायगड चढायचं होतं आणि आम्ही 7:40 झाले, 8 वाजे आले तरी पण आम्ही रीलच काढतोय. रायगडच्या खाली जातो. देख भाई शुभम, काय बोलणार त्या लोकांना? तू घे आणि मला दे, मी मग कोण काय करतो मग तर बघितलं तुम्ही, अशा पद्धतीने आम्ही रील शूट करतो आहे. हे बघा, हे अर्धे आहेत चढलेत आणि आता आम्ही तिथे ट्रायपॉड लावलेला आहे. पूर्ण नाही आहेत ना. हिने मस्त, मी पण विसरलो, मी बोला येतं मला थांब. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे आमच्या ट्रिपचा दिवस 3 आणि आम्ही आलो आहोत रायगड किल्ल्यावरती. काल रात्री आमचं ठरलं की सकाळी 3 वाजता उठायचं आणि सकाळी पहाटे 5 वाजता घर सॉरी गाईज, ब्लॉग मध्ये मी थोडं रायगड किल्ल्यावरती येण्यासाठी. ठेवायचं याच्या बॅग मध्ये. काय ठेवते तू? बॉक्स. ओके, सगळंच ठेवा. थँक्यू, यू आर माय स्वीट ब्रदर. तुमच्यासाठीच बॅग घेतली मी. येस, आय लव्ह यू ब्रो. तर रात्री आमचं ठरलं की सकाळी लवकर उठूयात 5 वाजता. त्यासाठी आम्ही 3 वाजता उठणार असं आमचं ठरलं. सो टायमामध्ये आम्ही उठलो पण, रेडी पण झालो आणि 5:15च्या दरम्यान आम्ही घर सोडलं, निघालो. रायगड किल्ल्याजवळ पोचलो आणि पोचल्यावरती अर्ध्या रस्त्यामध्ये आम्ही रील शूट केलं. तिथे थोडासा आमचा टाईमपास झाला, पण आम्ही अजून नाश्ता केला नाही आहे. सो भूक लागली आता. मध्ये मी तुम्हाला व्ह्यू पण दाखवला आहे, काही BTS व्हिडिओ पण दाखवलेत की आम्ही कसं शूट करत होतो. आणि आता आम्ही पोचलो आहे रायगडला. सगळे चालत आहेत रायगडला. आता आम्ही स्टार्ट केलं आहे चालण्यासाठी. हां ठीक आहे. तर आता आम्ही सगळे चालतोय रायगड किल्ल्यावरती. स्टार्ट केलं आहे जस्ट. आणि आता सर्वांची जी एनर्जी आहे ते प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती बघून घ्या आत्ताच, कारण की नंतर ती एनर्जी दिसणार नाही आहे कोणाला. आता यांची पण तुम्हाला एनर्जी दाखवतो चेहऱ्याची. हाऊस द जोश, हाऊस द जोश. हाय सर, सगळ्यांना विचार ना किती वेळ लागणार आहे, काय वाटतं? हां अर्शन, तुला काय वाटतं की तू किती टायमामध्ये रायगड किल्ल्यावरती टच करशील? पण जर एकटा करीन तर तुला काय वाटतं? ऑफिसला जायचंय ना. तुला काय वाटतं किती वेळात पोहोचू आपण? 1.5 तास. तुला 2 तास. 2 तास. हे तुम्हाला काय वाटतं किती तासात पोहोचू? 2 तास. मला या लोकांची एनर्जी खूप भारी वाटते, खूप सॉलिड वाटते. पण मला डाऊट आहे की मला पण ऋतुजा होता. सगळ्यांना ऋतुजाचा डाऊट आहे की ही आज चढणार नाही, पण मी चढून दाखवणार. आणि ही जर चढली नाही याच्यासोबत नाहीये, रोहन तिला उचलून घेणार आहे असं रोहन बोललाय. उचलून घेऊन जाईल. रोहन उचलणार आणि रोहन स्वतः उचलणार. देव रोहनला उचलेल. हर्षलची उदास आहे. काहून एकटा चालला बे?
तर मित्रांनो, आता आम्ही सुरुवात केली आहे किल्ले रायगड चढण्यासाठी. आम्ही आता पायऱ्या चढतोय. सगळे आता निघालोय. कुठे गेली आमची मंडळी? आत्ताच आम्हाला असं व्ह्यू बघायला मिळतंय. जर वरती गेलो तर काय व्ह्यू बघायला मिळेल आम्हाला? खालती बघा किती खोल आहे. तर तुझ्या कसं वाटतंय? मस्त. पाय दुखतात का? सध्या तरी नाही, दम लागलाय. दम लागलाय. सुरुवात आहे आपली आता. कूल. इथे हे लोक आय थिंक फोटो काढतात. हा पण व्ह्यू चांगला आहे. आणि हा जो आहे रोड आपला, हे तुझ्याच रोडने आम्ही आता इथे वरती आलो होतो. तो पण एक रोड आहे. आणि हाच तो रोड आहे, तो सरळ स्ट्रेट. आणि त्याच रोडला आम्ही गाडी पार्क केली आहे. कसं वाटतं घेतं? आता आपण स्टार्ट केलं आहे. जमतोय पण मजा येते. हां, पूर्ण चढणार. चांगला एक्सपिरियन्स भेटणार आहे आज आपल्याला. लेट्स सी. हां, फोटो कमी करूयात. चल निधी. जर आपण रील बनवत नसतो तर ॲटलिस्ट अर्धा तास तरी आम्ही इथून वरती असतो. हो, आमचा वेळ ड्रोन उडवण्याचा नाही. आम्ही ड्रोन पण उडवला खालची. या दोघींचं असं म्हणणं आहे की एका खांद्यावरती ही आणि एका खांद्यावरती ही, असं या दोघींना घेऊन मी थोडे स्टेप्स चढू. थोडे नाही, पूर्ण रायगड. म्हणजे थोडेसेच. थोडे हा, थोडेच, अजून थोडंच आहे. अजून थोडे म्हणजे 2 तासाला हे अजून थोडे बोलते. ए हर्षल, तुझी बिरादरी. मला माझे जीव धोक्यात नाही घालवायचा आहे. आणि आपल्याला एक नवीन मित्र भेटला आपला. फोन दाखवतो. घेऊन जाईल ना. हा बघा, हा बघा कसा आहे. चिंगम काय खातो भाई? चिंगम खातात हे लोक. हे चिंगम नसतं खायचं. काय हे लोक चिंगम खातात? तुझ्या पोटात हे तुम्ही चिंगम दिला त्यांना? नाही. खरं सांगा. चिंगमला द्यायचं त्याला. हा बघा, हा पण कसा बघताय बाबू. बाबूचा व्ह्यू. हर्षलची बिरादरी. बाबू व्ह्यू बघ. विचार त्याला. आता वाजले आहेत 8:30 आणि आता सूर्य वरती आला आहे. सूर्य दिसायला लागलाय. मित्रांनो आम्ही अजून स्टार्ट करून अर्ध पण कंप्लीट झाला नाही आहे आणि आम्ही दमलो आहे. पण आमच्या पुढे एक आजी आहेत. त्या बघा कशा चालत आहेत. खूप एन्जॉय करतायत ते. आणि त्यांनी रायगड चढायचं ठरवलं आहे. खूप त्यांचा अशी विषय की त्यांनी मरता मरता रायगड चढावा. त्यांची काय विषय की त्यांनी मरता मरता तरी एकदा तरी रायगड चढावा. आता ते बोलले ना. हो, आताच त्या बोलल्या. आजीला मानला पाहिजे. बऱ्यापैकी आम्ही आता वरती चढलो आहे. आता अजून एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला सनसोबतचा. हे बघा, इथे सन आणि हा व्ह्यू बघा. ती पायवाट बघा, कमाल आहे. आणि खाली व्ह्यू बघा. हा जो नजारा आहे हे बघण्यासाठीच, हा जो नजारा आहे हे बघण्यातच मेन सुख आहे. आणि ते आज आम्हाला प्राप्त झालं आहे. आम्ही आता बऱ्याच वरती आलो आहे. थोडा बसूयात म्हटलं. आणि आपले जे ग्रुप मेंबर्स आहेत, आपले जे मित्र आहेत, त्यांची वाट पाहत बसलो होतो. वैष्णवी आणि ओंकार पण आणि पोचलेले आहेत. वैष्णवी आणि ओंकार सर्वात पहिले दिसले आम्हाला. बाकीचे कुठे आहेत रे?
आता अजून तर मला लांब लांबपर्यंत कुठे दिसत नाही आहेत. येतील. थांबताय तुम्ही? चला जाऊ. चला निघूयात. वैष्णवी फुल मोटिवेशन घेते सॉन्गमधून. सॉन्ग ऐकत ऐकत चालली आहे. असं मोटिवेशन पाहिजे. गाईस तो टोक बघा, ते झेंडा बघा. आणि मला तर असं वाटतं की तो कदाचित टकमक टोक असावा. वरती जाऊन पाहूयात आपण तो कुठला पॉईंट आहे, कुठला टोक आहे तो. आता असा एक जोक झाला आहे की वैष्णवी मला बोलले की ब्लॉगमध्ये या घोड्यांना घे, पण हे घोडे नसून हे गाढव आहेत, गाढव. आणि वैष्णवी यांना घोडा बोलली आणि आता ते चुकून बोलली. छान वैष्णवी. आता बऱ्यापैकी आम्ही वरती आलो आणि तो जो दिसतोय तो मुख्य द्वार आहे. काय मित्रांनो काय करताय? मी तुम्हाला लिंक पाठवतो, माझा ब्लॉग बघा. मित्रांनो आम्हाला अजून तिथे जायचं आहे, अजून इथे पण जायचं आहे, अजून तिथे पण जायचं आहे. कसं जाणार आम्ही? आणि खूप हे बघा, पहिले हे असं होतं चढायला आणि आता त्यांनी असं केलं आहे. विकास, रायगड विकास. पाऊण तास होऊन गेला आहे आणि आम्हाला आता आमचे पार्टनर्स दिसलेले आहेत. हे बघा, हर्षल, केतक आणि इथून ऋतुजा, रोहन, निधी येत आहेत. आता ते दिसत नाही आहेत कुठे आहेत ते. तर आता आम्हाला वरती येऊन 50 मिनटं झाले आहेत, डॉट 50 मिनटं. आणि आम्ही आमच्या मित्रांची वाट बघतोय. ते आता इथे वरती चढत आहेत हळूहळू. तोपर्यंत आम्ही ते फोटो काढतोय. आणि मुख्य दरवाजाजवळ आम्ही पोचलो आहोत. मुख्य दरवाजाचा एंट्रन्सचा जो व्ह्यू, एंट्रन्स जो आहे ते दाखवतो तुम्हाला मी वरती जाऊन. ऋतुजा दिसली आहे, ऋतुजा हाय करते आपल्याला. हे बघा, हे जे आहेत ऋतुजा आणि रोहन आहे, येत आहेत. या लवकर या, आम्ही तुमची वाट पाहतोय. आणि आता खूप टाईम नंतर आम्हाला आमचे बंधू, आमची भगिनी पाहायला मिळत आहेत. काय हर्षल, काय बोलतोस? कसं वाटतं भाई? मजा येते? दमाला आहे, मजा येते. एक्सपिरियन्स चांगला आहे. हो, खरंच खूप छान आहे. आमची भगिनी केतकचं स्नॅक गेलं खाली. हा, अरे यार, माकडा घेऊन गेले. शिट. अय निधी, आपण आता निधीला विचारूयात की दमले की नाही. कसं वाटतंय? एकदम मस्त दमली? वाटतंय. थोपड्याकडे पाणी पियालंस? नो, नको पिऊस. नॉट येट. भूक लागली आहे का? मला लागली आहे. नाही, डोकं खातोस आमचं तेवढं कमी नाही तुला. आपण वरती लिंबू सरबत पिऊ. Yes, काकडी चांगलं पण, ना? काकडी पण खाऊ. मसाला काकडी, मसाला काकडी खाऊ. हा नाही, माझा फेवरेट मसाला काकडी. मसाला काकडी, ती बोरं, मसाला काकडी, कैरी, चिंच, पाणी, सरबत. ए वैशू, तुझं झालं की मी या फोटो काढायचा मला. फोटो थांबले नाही पाहिजे. तुम्हाला फोटो काढायचे. केतक, मला ऐकण्यात आलं की तुझ्या चकला पळवून घेऊन गेले माकड लोक. घेऊ खाऊ मस्त वर. हा एक खेचला असं. हा, काय कधी खेचलं जोरात. मला जाऊ दे, देऊन टाक. डेंजर आहे इकडचे माकडं. माकडांना काय दाखवायला नको हातात. आपण बॅगेत ठेवा. चष्मा तुझा, आपल्या चष्मा गॉगलवर पण सांभाळून ठेवा का, ते खेचून घेऊन जातात. लगेच साथ भाई, तू बोलला आणि लगेच साथ गेला. माझा त्यांचा भरोसा नाही, त्यांना काय दिसलं ते लगेच हावरेगिरी करतात. आता इथे सगळे पोहोचलेत मुख्य दरवाजाजवळ. आता फक्त रोहन आणि ऋतुजा राहिलेत आणि आम्ही त्यांची वाट बघतोय. दूर दूरपर्यंत ते दिसत नाहीये. ओके, आलेत का वरती? ओके, या टायमिंगला आलेत असं कीतक बोलते. बघूया किती वेळात पोचतात ते. महाराजांना मुजरा. आता आम्हाला विचारायचं आहे, हाऊस द जोश. गुड. बसा जरा 1-2 मिनिटं रेस्ट करा, मग आपण वरती जाऊयात. हा मुख्य दरवाजा आहे.
काय हो तुला? छत्रपती आम्ही तुमची खूप आतुरतेने वाट बघत होतो की आमचं मेन कपल राहिलं कुठं कधी येतात. अरे गर्दी होती भावा म्हणून लेट झाला. बाकी काहीच नाही. ट्रॅफिक जॅम. ट्रॅफिक जाम होते, ट्रॅफिक जाम मिळाले खाली. गाडव भेटले चढू शकतो. तुम्हाला गाडा मिळाले पण आम्हाला कोण मिळाले माहिती का? घोडा मिळाले, घोडे. एक पोरगी इथे बोलते आम्हाला, अरे हे घोडे कुठून आले? बघता तर गाढव आहेत आणि गाढवाला घोडे बोलते वैष्णवी. माझ्याकडे प्रूफ आहे, मी रेकॉर्ड केला आहे. किती घोडे भेटले? किती घोडे होते? भरपूर घोडे होते. S24 मध्ये फोटो काढले. येस. ओ हो रेकॉर्ड झालाय. गर्दे ना पाय जरा चुकलो आम्ही, पाया पडू दे. काय नाही अर्चल, फक्त फोटो काढायचे म्हणून एवढा लाडीगुडी लावते, तर त्याच पायानं मारला असतो तुला. काढायचं मला दे तर बोलतो S25 बोल. मी नाही उतरू शकत आता, पाय दे मला वरती. पाय करेन. पहिले ते अख्खा लाल आहे. अरे ठीक आहे ते चालेल. ब्लश आहे भाई. ब्लशिंग यू नो ब्लश. फिल्टरची गरज नाही. फिल्टरची गरज नाही, मेकअपची गरज आहे. मित्रांनो मगाशी मी तुम्हाला आजी दाखवली होती, त्या आजी आता इथे पोहोचल्या आहेत. काय आजी, कसं वाटतंय तुम्हाला? आजी वय काय तुमचं? 80 वय आहे आजींचं आणि आजी आम्ही तुम्हाला दमले नाहीत आणि आम्ही दमलोय आणि आजी अजून स्ट्रेट चालतायच आहेत. आजीला मानलं पाहिजे. येस. आजीना सल्यूट. आजीना सल्यूट. खालीच केलं होतं. येस, आम्ही पण आजींचा मगाशी व्हिडिओ घेतला होता आम्ही मागून. आजींसोबत फोटो घेतला. फायनली आम्ही आता मुख्य दरवाजाजवळ पोहोचलो आहोत. हे आहे मुख्य दरवाजाचं एंट्रन्स. स्टेअर्स आहेत, आम्ही चढतोय आता हळूहळू आणि आता तुम्हाला मुख्य दरवाजा दाखवतो. आणि इथे गर्दी पाहायला बघू शकतो तुम्हाला. बापरे, कसं आहे रोहन? जय छान छान, वा निधी. ज्या पद्धतीने निधीने आवाज काढला आहे, निधीला मानला. आता आम्ही एंटर करतोय मुख्य दरवाजाच्या आतमध्ये जातो. कुठे आहे निधी? कुठे आहे? येस. भांडताना पण हीच एनर्जी असते. बघा अरे बघा, 2 चिमुकले. अजून भरपूर आहे वरती. आता आम्ही ऑलमोस्ट पोचलो आहोत रायगडावरती आणि इथून वरती आम्ही आता 1, 2 ते 3 मिनटात पोचूच. आणि तुम्हाला एक तलाव दाखवतो. हे संपूर्ण जे दिसतंय तुम्हाला, हे आहे पूर्ण हत्ती तलाव. हत्ती तलाव यासाठी इथे बोललं गेलं आहे की कारण की इथे जे तलावामध्ये जे पाणी होते ते आपल्या हत्तींना इथे पाणी पिण्यासाठी घेऊन यायचे त्यावेळेस, त्या काळामध्ये. आम्ही फायनली वरती पोचलो आहोत. हा आहे झेंडा, आपल्या महाराजांचा झेंडा. आणि आता तुम्ही गर्दी पण बघू शकता. भरपूर लोक आलेत रायगड फिरायला, रायगड बघायला. नाही तो दादा बोला. आम्ही आता पोचलो आहे आणि या दरवाजाला माघ शुद्ध सप्तमी. हे बघा, खूप छान पद्धतीने असं फुलांचं हार बनवलेला आहे. हा नावाचं गाईड. हे बघ, गाईड असं सांगतात. हे बघ, गाईड असं सांगतात. मस्त केलं आहे. खूप छान पद्धतीने महाराजांची जी मूर्ती आहे खूप छान पद्धतीने सजवली आहे. सगळीकडे गर्दी जमलेली आहे आणि हे बघा महाराजांची मूर्ती.
खूप छान डेकोरेशन. काल इथे राज्याभिषेक होतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. जानेवारीला आपल्याला छान हे बट फडकवला ते पण आता आम्ही आलो आहोत बाजारपेठमध्ये. हे आहे बाजारपेठ. इथे त्यावेळेस सगळे इथे बाजार खरेदी करण्यासाठी यायचे. त्यावेळेसचं बाजारपेठ म्हणजे हे बघा, इथे घोडे हत्ती ह्या रोडने जायचे. खूप मोठी जागा आहे पण. कोण असेल तर आता आमचं रायगडवरती 3 स्पॉट झाले ना, आमचे 3 पॉईंट झाले आमचे फिरून. आणि आता आम्ही चाललो आहे टकमक टोक बघायला. आणि इथे आहे टकमक टोक. टकमक टोक तुम्हाला दाखवतो तिथे पोचल्यावरती. टकमक टोकवरून रायगडचा जो बाहेरचा कसा व्ह्यू बघायला मिळतो दाखवतोच तुम्हाला. आता आम्ही पोचलो टकमक टोकवरती. आणि टकमक टोकवरून जो व्ह्यू पाहायला मिळतो हे बघा, म्हणजे अशक्य असा व्ह्यू आहे. खरंच खूप सुंदर व्ह्यू आहे. हो ना, आम्ही आता टकमक टोकला पोचलो आहे आणि आम्हाला 2 माकडं पाहायला मिळाले. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हाय करतात. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा अशी उड्या मारतात माकडं. माकडं पण व्ह्यूचा आस्वाद घेतात. सोल पकडा ना मग. काय रे, त्याला का मारतोय? कोणाला मार दगडाला मारतोय. तर रायगडवर फिरता फिरता आम्हाला एक मावशी मिळाली. तिने आम्हाला विचारलं मला जेवायला पाहिजे का. आम्ही बोललो हो, आम्हाला जेवायला पाहिजे. आम्ही त्यांना विचारलं जेवायला काय काय आहे. ते आम्हाला बोलले 2 भाकऱ्या, चटणी, पिठलं भाकरी आहे, चटणी आहे, कांदा आणि लोणचं. आणि भात हवा असेल तर एक्स्ट्रा असेल 30 रुपये. आणि 100 रुपये ते प्लेट आहे. तर प्लेटमध्ये सध्या काहीच नाही. आम्ही विचार केला, आम्ही डिसाईड केला की आम्ही इथेच 2 भाकऱ्या खायचं आणि निघायचं. पाणी बॉटल देऊ. तर आम्ही खायला आलो आणि पंगतीला बसलो आहे. आम्ही सगळे जेवायला दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे बघा, इथे आम्ही सगळे मस्तपैकी एका पंगतीमध्ये सगळे बसलोय. हे बघा, झुणका हेच बोलतात. ही भाकरी झुणका निधीने मला सर्व केला आहे. थँक्यू निधी. भाऊ दोघलाय, बहीण नाही. हिने मला भाकरी दिली आहे. थँक्यू. कसं आहे रोहन टेस्ट? पिठला घेतला नाही. अच्छा अच्छा, ओके, सॉरी. कोणी टेस्ट केलं आहे? कोणी लोणचा टेस्ट केलाय. लोणचं आणि चटणी तर भारी आहे. हे घेतलंय ना पुढे पास. पिठलं आणि भाकरं खाऊन खूप चांगलं वाटलंय. मावशीने आम्हाला पिठलं भाकर दिले. ती मावशी आमची. आणि आता जरा पोट भरलंय, बरं वाटतंय आता. आणि इथे काय आहे, काय पितो आपण? छास पितोय, ताक पितोय. दाखव तरी आणि आता ताक पितोय. ताकचा ग्लास बघा. आणि ताकामध्ये काय ऍड केलंय बोलली? मीठ. काय नाही केलं. ताकामध्ये काय ऍड करतात? मीठ आणि मीठ ऍड केलंय. गावरान गाईच्या दुधाचं ताक आहे. येस, ते जे बोलले ते ऍड केलंय. शुभम त्याला ब्लॉक करते.
त्याला चॅनल हटवून टाकतील असं काय. अनसबस्क्राईब करेल. नाही ह्याला नाही होते. ते तिला फॉलो करू त्यापेक्षा ते बेटर सांगते. टेस्ट करूया. पण दुसरा दिवस नसेल चालेल. पण टाकू नकोस. तिसरा दिवस पण झाला नसेल तरी चालेल. नाही तिसरा दिवस नको. तिसरा काढला पण नाही. देवण बाय बाय मी घरी पोहोचली. अरे ब्लॉग काढलाच नाही. माझ्या बॉयफ्रेंडची भांडण झालेला म्हणून आम्ही बोललो नाही. मी ब्लॉग पण नाही बनवला. रायगड चढता थांबा 2 मिनिट. दुसऱ्याचा नाही पहिला दिवस अरे काढला. ओरिजिनल आहे ना. पहिला दिवस व्लॉग केला, एंडिंग नाही केली. दुसऱ्या दिवशी मधूनच चालू केला. म्हटलं शुभम कडून थोडे क्लिप्स घेईल, पण मग पूर्ण दिवस गाडीत गेला, त्याच्यानंतर व्लॉग काढला नाही. तिसऱ्या दिवशी रायगड चढता चढता जीव गेला. मग त्याच्यानंतर ब्लॉगचा वी पण तिला आठवला नाही. पण नाही आठवला खरंच. फक्त महाराजच दिसत होते ब्लॉगर पहिल्या दिवशी 3 ब्लॉगर होते ग्रुप मध्ये आणि शेवटपर्यंत लास्टला एक फोटोग्राफर बनला, एक अजून ब्लॉगर आहे, एक मॅडम. झालं संपलं. आटपलं. डे 1 मध्येच आटपलं. बॅकअप आजीच मानायला पाहिजे. आजी हो. आलं ना खूप खूप 80 वर्ष ते एवढं वर्ष. आजी त्यांचं वय 80 होतं. आणि तुम्ही फोटो काढतोस. हो वरती होते वरती. शर्ट घातलेला ना. हे नको रोहन. पकडतो मी तुला. आलो असतो पण माझा वेट खाली खड्डा आहे मोठा. खालून खाली खाली येत आहे. खाली या. चला चला खड्ड्याच्या इथे जाऊन थांबूया. खड्डा बघू कसं काय. हे आरामात या ना बाबांनो. आता बघूयात आपण या गुफेमधून बाहेर पडल्यावरती आपल्याला काय पाहायला मिळतंय. आणि वरती आम्ही वरून खाली रोपवेने येणार होतो, पण रोपवेला 2 तासाची वेटिंग होती. त्याच्यामुळे आम्ही विचार केला की रोपवे कॅन्सल करायचं आणि चालत खाली उतरायचं. आणि मग आम्ही सगळेच आता खाली उतरलो आणि फायनली आम्ही रायगडच्या खाली चालत उतरलो आहोत. आणि गर्दी पण बघू शकता तुम्ही. सगळे खाली उतरत चालत. सगळ्यांनाच रोपवेला गर्दी मिळाली. आणि हे आहे किल्ला रायगड. आता आम्ही आलोय बाहेर. दमलोय. आज सगळे आम्ही आता बाहेर आलोय. रायगडच्या बाहेर चालतोय. सगळे दमलेत. खूप जास्त दमलोय. पाय असे फील ना होते, खास करून थाईस. आणि आता आम्ही चाललोय कार जवळ. सगळ्यांची अवस्था बघू शकता. पैता घाला आता. झोप आली आहे तुझ्या. काकी जेव्हा हा ब्लॉग बघतील, बिचारी माझी पोरगी एका दिवसात बारीक होऊन आली. ही गाडी नाहीये. मला पण वाटली हीच गाडी. काय हा, पण तू आपली गाडी विसरू कशी लागतेस हा? काय पोरी. तर मित्रांनो, असा होता आमचा ट्रिपचा दिवस 3रा. काल दिवसभर आम्ही रायगड फिरलो. सकाळी सुद्धा आम्ही वरती चालतच गेलो आणि पूर्ण दिवस आम्ही रायगड पूर्ण चालत फिरलो. आणि उतरताना सुद्धा चालतच उतरलो, कारण की जो रोपवे होता त्याला 2 तासाची वेटिंग होती. त्याच्यामुळे आम्ही चालतच उतरलो.
आणि खाली येऊन सगळ्यांचे पाय दुखले आणि सगळे दमले पण होते आणि मी सुद्धा दमलो होतो, कारण की आम्हाला नंतर कार पण चालवायची होती मला आणि केतकला. दमलो होतो म्हणून मला व्हिडिओ काढणं पॉसिबल नाही झालं, म्हणून मी आज ह्या व्हिडिओचा शेवट आत्ताच या व्हिडिओमध्ये करतो आहे. कसा वाटला तुम्हाला आमचा ट्रिपचा दिवस 3रा कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप धमाल केली आम्ही. 3 दिवस खूप फिरलो. हरिहरेश्वर गेलो, दापोली गेलो, माझ्या गावीसुद्धा गेलो, परत रायगड फिरलो. सगळ्यांनी खूप धमाल केली, खूप एन्जॉयमेंट केली. आम्ही गेम्स खेळलो, क्रिकेट, बॅडमिंटन, पत्ते खेळलो आणि ही आठवणीतली एक ट्रिप असेल आमच्यासाठी तरी, कारण की 3 दिवसांची ही आमची दुसरी ट्रिप असेल. कसा वाटला आमचा 3 दिवसांचा व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि एक्सप्लोअर अँड कॅप्चर विथ शुभम हे माझ्या चॅनलचं नाव आहे. सो सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि तुमच्या सगळ्या मित्रांना सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करायला, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला. आणि भेटूयात आपण पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. नवीन ट्रिप, नवीन व्लॉग, नवीन एन्जॉयमेंट. भेटूयात लवकरच.